SYBA विषय इतिहास G2। आपल्या पेपरचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास। याचा कालखंड आहे 1630 ते 1707, सेमिस्टर 3rd। आता अगोदरच आपण यापूर्वी आपल्या या पेपरचा सिलेबस पाहिलेला आहे, ते तुम्हाला आय बटनवर चेक केल्यानंतर तुम्हाला तिथे तो व्हिडिओ पाहायला मिळेल। आता जे आपलं पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे मराठा इतिहासाची साधने आणि मराठा सत्तेचा उदय। आता या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 5 सब टॉपिक आहे। मराठा इतिहासाची साधने हे पहिल्यांदा आपल्याला समजावून घ्यायचं आहे। आता बघा, तसं तर पाहायचं म्हटलं तर जो इतिहास लेखक आहे त्याचं काम एखाद्या स्थापत्य तज्ञासारखं आहे, एखाद्या इंजिनियर सारखं आहे। जसं एखादा इंजिनियर बांधकाम करतो आणि त्या एखाद्या इमारतीचं बांधकाम करताना त्याला अनेक गोष्टींची अनेक वस्तूंची त्याला गरज असते, तो कसा त्या उपलब्ध करतो आणि त्या सगळ्या एकत्र आणून कशी त्याची तयारी करतो, त्यानुसारच ह्या इतिहास लेखकाचं काम आहे। इमारतीच्या बांधकामासाठी इमारतीचा नमुना तयार करावा लागतो, त्यासाठी कोणता कच्चा माल लागेल, तो कुठे उपलब्ध होईल याची माहिती काढून त्या वस्तू एकत्र जमवाव्या लागतात। नंतर या जमवलेल्या वस्तूतून योग्य वस्तू ज्या प्रमाणात लागतात त्या तो निवडतो आणि त्या वस्तूंचा टप्प्याटप्प्याने वापर करताना इमारत उभी करतो। त्याचप्रमाणे इतिहास संशोधक सुद्धा संशोधनाद्वारे पुनर्बांधणी करताना आवश्यक ती ऐतिहासिक साधन सामुग्री निरनिराळ्या ठिकाणाहून गोळा करीत असतो। त्या संकलित साधनांमधून जी विश्वासार्ह अशी माहिती त्याला वाटते त्याची तो निवड करतो। या इतिहास संशोधकाला लागणारी ऐतिहासिक सामग्री एकत्रितपणे व एकाच ठिकाणी मिळत नाही, ती अनेक ठिकाणी विखुरलेली असते। तिचा तो शोध घेतो आणि ती सर्व माहिती एकत्र करून त्याचं तो इतिहास लेखनाचं काम पूर्ण करीत असतो। आता मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करीत असताना तत्कालीन परिस्थितीची आणि त्यातील महत्त्वपूर्ण घटनांची माहिती पुरविणाऱ्या साधनांचा संदर्भ विचारात घ्यावा लागतो आपल्याला। पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहासात शास्त्रशुद्ध व वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यास करण्याच्या दृष्टीने ही साधने खूप महत्त्वाची आहेत। आता ही साधने, आता आपल्या टॉपिकचंच नाव आहे मराठा इतिहासाची साधने, म्हणजे मराठांचा इतिहास कुठल्या साधनांच्या आधारे लिहिला गेलेला आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। या ऐतिहासिक साधनांमध्ये लिखित आणि अलिखित अशा दोन्हीही प्रकारच्या साधनांचा समावेश होतो। मराठ्यांच्या दरबारामध्ये जे अनेक लेखक होते, विचारवंत होते किंवा साहित्यिक होते, त्यांनी तत्कालीन घटनांची नोंद करून ठेवताना मोठ्या प्रमाणावर साहित्याची निर्मिती केली आहे। म्हणजे त्यांनी मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्माण केलं आणि ते जतनही करून ठेवलं होतं। बखर या साहित्य प्रकाराचा उल्लेख करणे या दृष्टीने तर अत्यंत महत्त्वाचे आहे। बखरीद्वारे तत्कालीन राज्यकर्त्यांचा इतिहास जिवंत स्वरूपात अधोरेखित झालेला आढळतो। शिवकाळात आणि पेशवे काळात निर्माण झालेल्या बखरी आज इतिहास लेखनाचा महत्त्वाचा आधार मानला जातो। तसेच मराठ्यांनी त्या काळात जतन करून ठेवलेले दफ्तर देखील तत्कालीन इतिहासाचा महत्त्वाचा स्तोत्र आहे। तर बखरी जे राजकीय ग्रंथ आहेत, मराठाकालीन जे राजकीय ग्रंथ आहेत त्यांना आपण बखरी म्हणतो। अतिशय सोप्या भाषेत ही त्याची व्याख्या झाली। तसेच मराठ्यांनी त्या काळात जतन करून ठेवलेले दप्तर देखील तेवढेच महत्त्वाचे आहे। आता देशी भाषेप्रमाणेच फारसी, हिंदी, कानडी, राजस्थानी इत्यादी अनेक भाषेत वाङ्मयीन साधने देखील निर्माण झालेली होती। परकीय इतिहासकार आणि प्रवासी यांनी देखील मराठेकालीन महत्त्वपूर्ण घटनांबाबत लेखन केलेले आहे। त्यामुळे ही परकीय साधने देखील मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरत असतात। मराठ्यांच्या कालखंडात आढळून येणारी शिलालेख, नाणी, स्थापत्य, वास्तू, मंदिरे, किल्ले, हत्यारे, वस्त्रे ही पुरातत्वीय साधने म्हणून इतिहास लेखनासाठी वापरली जातात। ही अलिखित स्वरूपातील साधने तत्कालीन समाज जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांवर प्रकाश टाकतात। त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासाची साधने अभ्यासणे आवश्यक आहे। आता सुरुवातीला आपण कुठली पाहणार आहोत तर मराठा इतिहासाची साधने पाहत असताना संस्कृत भाषेतील साधने पाहणार आहोत। आता मराठा भाषेतील इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करताना मराठ्यांच्या इतिहासाची माहिती पुरवणाऱ्या वाङ्मयीन साधनांमध्ये लिखित साहित्याचा समावेश होतो। ही साधने देशी भाषेप्रमाणेच इतर भाषांमध्ये सुद्धा उपलब्ध होतात। वेगवेगळ्या भाषेत निर्माण झालेले ग्रंथ, बखरी यातून मराठ्यांच्या इतिहासाबाबत शास्त्रशुद्ध माहिती प्राप्त होते।
त्यामुळे या वाङ्मयीन साधनांची माहिती जाणून घेणे, त्याचा अभ्यास करणे इतिहास विद्यार्थ्यांना खूप गरजेचं आहे. तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे तरच तो इतिहास आपल्याला नीट व्यवस्थित कळणार आहे. आता सर्वप्रथम आपण संस्कृत भाषेतील साधनांचा अभ्यास करू. संस्कृत भाषेमध्ये त्या काळात वाङ्मय लिखाण झाले, त्यामधून देखील मराठ्यांच्या इतिहासाची माहिती प्राप्त होते. आपल्याला त्याचा आधार पुढील मुद्द्यांच्या आधारे घ्यावा लागेल. आपण जर पहिला पॉईंट पाहिला संस्कृत भाषेतील साधनांमध्ये, तर आहे राधा, माधव, विलास, चंपू. आता हे जे नाव आहे थोडंसं आपल्याला वेगळं वाटतं, कारण ह्या नावच असं आहे वेगळं, काव्य एखादं असल्यासारखं वाटते. हा काव्यग्रंथ आहे. तर हा कुणी लिहिला? जयराम पंडित यांनी 1653 ते 54 या सुमारास शहाजीराजांच्या दरबारी बंगळूर मुक्कामी, म्हणजे बंगळूरमध्ये शहाजीराजे ज्यावेळेस होते त्यावेळेस राधा, माधव, विलास, चंपू हा काव्यग्रंथ लिहिला. हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. या ग्रंथात शहाजीराजे हा प्रमुख विषय आहे. त्यात शहाजीराजांचे चरित्र, पराक्रम याचे वर्णन केलेले आहे. दक्षिणेतील शहाया आणि त्यांच्या हालचाली, राजकारण यावर हा ग्रंथ प्रकाश टाकतो. इतिहासाचार्य वि का राजवाडे यांनी या ग्रंथाची पोथी शोधून काढून इसवी सन 1922 तिला विद्वत्तापूर्ण प्रस्तावना देऊन प्रसिद्ध केली. बघा, आता राजवाडेंनी, इतिहासचार्य जे राजवाडे आहेत त्यांनी ती शोधून काढली आणि 1922 तिला प्रस्तावना देखील दिली आहे. म्हणजे इतिहासाचं आत्ताच मी सांगितलं, एखाद्या इंजिनियरसारखं, एखाद्या स्थापत्यशास्त्रासारखं काम आहे, तो ती सगळी माहिती शोधून काढतो, संकलित करतो आणि ती व्यवस्थित सिक्वेन्सनुसार मांडण्याचा प्रयत्न करतो. दुसरं आपलं जे संस्कृत भाषेतील साधन आहे ते म्हणजे कवी परमानंदांचे शिवभारत. आता कवी परमानंद यांनी लिहिलेलं जे शिवभारत ग्रंथ आहे तो खूप महत्त्वपूर्ण असा ग्रंथ आहे. हा संस्कृत भाषेत आहे. या ग्रंथाचे एकूण 32 अध्याय आहेत. ग्रंथाची सुरुवात मालोजी, शहाजीराजे, शिवाजी महाराजांच्या दक्षिण कोकण विजयपर्यंतचे सगळा अभ्यास इथे आपल्याला पाहायला मिळतो. हा सर्व इतिहास काव्य स्वरूपात आहे. शिवाजी महाराजांचे शृंगापूरचे राज्य घेईपर्यंतचा इतिहास यामध्ये आहे. त्यानंतर शिवशाहीचा इतिहास अपूर्ण आहे. हा ग्रंथ 1927 साली सम दिवेकर यांनी संपादित केलेला आहे. म्हणून हा मराठा इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा ग्रंथ आहे. अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये आत्तापर्यंत बऱ्याचदा या संस्कृत भाषेतील साधनांवर असे प्रश्न विचारले गेलेले आहेत. राधा, माधव, विलास, चंपू हे कुणी लिहिलेलं आहे, काव्यग्रंथ आहे, किंवा कवी परमानंदांनी कुठला ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे तुमच्या UPSC MPSC अभ्यासाच्या दृष्टीने देखील हे महत्त्वाचे आहेत. ग्रंथांची नावं, लेखकांची नावं ही तेवढीच महत्त्वाची आहेत. आत्ता नाही तर पुढे ज्यावेळेस तुम्ही पुढे 2-3 वर्षांनी परीक्षा देणार आहात आणि स्पर्धा परीक्षा, त्यावेळेसही त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तिसरा पॉईंट आहे अनुपुराण. कवी परमानंद यांनीच अनुपुराण हा काव्यग्रंथ लिहिला. हा ग्रंथ 1952 साली बडोदा ओरिएंटल इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केला. शेजवळकरांच्या मते शिवभारत व अनुपुराण यांची भाषाशैली भिन्न असल्यामुळे अनुपुराण हे काव्य परमानंदाने लिहिले नसून त्यांचा मुलगा देवदत्त व त्यांच्यानंतर गोविंद या नातवाने रचले आहे. शहाजीराजांपासून संभाजी महाराजांपर्यंतचा भोसले कुळाचा काव्यमय इतिहास या ग्रंथामध्ये आहे. हा ग्रंथ संभाजी व शिवाजी राजे यांच्यातील संबंध अभ्यासण्यासाठी तर अतिशय उपयुक्त आहे. चौथा आपला पॉईंट आहे पर्णाल पर्वत ग्रहण आख्यान. आता पर्णाल पर्वत म्हणजेच पन्हाळगड. जयराम पंडित यांनी हे काव्यग्रंथ लिहिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मार्च 1673 पन्हाळगड दुसऱ्यांदा काबीज केला. हाच या काव्यग्रंथाचा खरं तर मुख्य विषय आहे. प्रतापराव गुजर यांनी उमरणीजवळ बहलोल खानाशी केलेल्या लढाईपर्यंतची माहिती जयरामाने यामध्ये दिलेली आहे. सम दिवेकर यांच्या मते हा ग्रंथ 1674च्या आसपास लिहिला असावा. शिवचरित्राचा अभ्यास करण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त असा आहे. पाचवा आहे आपला पॉईंट शिवराज्याभिषेक कल्पतरू. अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा काव्यग्रंथ आहे, संस्कृत काव्यग्रंथ आहे. त्यामध्ये 234 श्लोक आहेत. अनिरुद्ध सरस्वती यांनी हा ग्रंथ लिहिला होता. आता याच्यावर प्रश्न गेल्या सेट परीक्षेमध्ये सुद्धा विचारला होता. शिवराज्याभिषेक कल्पतरू हा काव्यग्रंथ कुणी लिहिलेला आहे? तर अनिरुद्ध सरस्वतींनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. निश्चलपुरी आणि गोविंद यांच्यातील संवाद यामध्ये
आहे. शिवाजी राजांचा दुसरा राज्याभिषेक हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. या ग्रंथात गागाभट्टांनी केलेला पहिला वेदोक्त राज्याभिषेक कसा चुकीचा आहे आणि निश्चलपुरीने केलेला राज्याभिषेक कसा योग्य आहे हे यामध्ये सांगितले आहे. म्हणजे पहिला जो राज्याभिषेक गागाभट्टांनी केला होता तो चुकीचा आहे आणि दुसऱ्यांदा जो निश्चलपुरी गोस्वामी यांनी केलेला जो दुसरा राज्याभिषेक होता महाराजांचा तो कसा बरोबर आहे हे इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 6वा पॉईंट आहे आपला राज्य व्यवहार कोश. धुंडीराज लक्ष्मण व्यास या पंडिताने रघुनाथ हनुमंते यांच्या देखरेखीखाली हा ग्रंथ लिहिला. शिवाजी महाराजांच्या आज्ञेने त्यांना फारसी भाषेचे मराठीवर झालेले आक्रमण दूर करण्यासाठी या कोशाची निर्मिती केली. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा ग्रंथ आहे. हा प्रश्न बऱ्याचदा अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. कारण की जे मराठी भाषेवर फारसी जी घुसमिसळ झाली होती किंवा शिरली होती आपल्या बोली भाषेमध्ये, जिने ती फारसी भाषेने वर्चस्व केलं होतं आपल्या मराठी मुलखामध्ये, अनेक शब्द आपल्या तोंडामध्ये मराठीच्या ऐवजी फारसी शब्द येत होते आणि ते रूढ झाले होते आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये. मग अशा शब्द त्याचे प्रतिशब्द मराठी नेमके कुठले आहेत हे आपल्या जनतेला रयतेला कळलं पाहिजे आणि त्यासाठी महाराजांनी अशी आज्ञा दिली की आपला एक असा ग्रंथ तयार करा की त्याचे आपले जे ओरिजिनल जे खरे सुरुवातीचे जे शब्द मराठी आहेत ते कोणते आहेत हे सर्वांना कळलं पाहिजे. त्यासाठी हा ग्रंथ लिहिण्याची आज्ञा धुंडीराज लक्ष्मण व्यास यांना महाराजांनी दिली आणि त्यानंतर त्यांनी राज्य व्यवहार कोश हा शब्द लिहिलेला आहे. म्हणजे फारसी भाषेचं जे आक्रमण होतं ते दूर करण्याचा प्रयत्न या कोशामध्ये केलेला दिसून येतो. शेवटचा मुद्दा आहे 7वा राजा रामचरित्र. आता केशव पंडित यांनी इसवी सन 1690च्या सुमारास या काव्यग्रंथाची रचना केलेली आहे. वासी बेंद्रे यांनी तंजावरच्या ग्रंथालयात हा ग्रंथ शोधून काढला. छत्रपती संभाजी महाराजांच्या वधानंतर उद्भवलेली परिस्थिती त्याचबरोबर राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास या ग्रंथामध्ये वर्णन केला आहे. कदाचित केशव पंडित स्वतः राजाराम महाराजांबरोबर जिंजीच्या प्रवासामध्ये असावेत. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण साधन म्हणून राजाराम चरित्रम या ग्रंथाला महत्त्व आहे. आता नावातच आपल्या लक्षात येते की राजाराम चरित्र म्हणजे राजाराम महाराजांचं हे नक्कीच चरित्र असणार आहे. केशव पंडित यांनी हे लिहिलेलं आहे आणि जेव्हा त्यांनी ते लिहिलं त्यावेळेस ते स्वतः राजाराम महाराजांबरोबर ज्यावेळेस त्यांनी जिंजीचा प्रवास केला त्यावेळेस ते स्वतः बरोबर होते. म्हणजे जी माहिती आहे ती अगदी व्यवस्थितपणे लिहिलेली गेलेली आहे. तसेच इतिहासकार वासी बेंद्रे यांनी तो ग्रंथ शोधून काढलेला आहे आणि ती सर्व माहिती आपल्याला इतिहास रूपाने पाहायला मिळते. अशा पद्धतीने एकूण आपल्याला हे 7 पॉईंट पाहिले आपण. संस्कृत साधनं मराठ्यांच्या इतिहासास उपयुक्त असणारी ही संस्कृत साधनं पाहिलेली आहे. पुढची जी मराठी साधनं आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात. तुम्हाला जर या लेक्चरची PDF हवी असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती दिलेली आहे, तुम्ही ती चेक करा. थँक्यू.